शाळेत जात आहे. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या मुलाला शिक्षकाने 5 रुपये सांगू द्या. तोच मुलगा घरी जाऊन वडिलांना सांगतो, पप्पा सरांनी 10 रुपये सांगितले. सरांनी 10 रुपये सांगितले. पण आज त्याच मुलाच्या जीवनामधून त्याचा बाप जाऊ द्या महाराज, ते 5 रुपये काही 2 रुपये द्यायला सुद्धा कुणी तयार नाही. बाप कष्टाचा काबाडी, हे बाप कष्टाचा काबाडी. काय बाप कष्टाचा काबाडी आहे. जर मुलगाला भूक लागली, एखाद्या मुलाचा वडील ऊस तोडणीला जाऊ दे महाराज, त्या मुलाला भूक लागते, डब्यामध्ये एकच भाकर आहे. मुलगा पळतोच बापाजवळ जातो, बापाला सांगतो, बाबा मला भूक लागलेली आहे, बाबा मला काहीतरी खाण्याकरता द्या. बाप डब्यामध्ये बघतोय तर एकच भाकर आहे महाराज. ती भाकर बाप काढतो आणि त्या मुलाला देतो. ती भाकर बाप मुलाला देतो. बाप मात्र काय करतो, बाप कष्टाचा काबाडी, काम मळ्यात करतोय, भाकर ठेवून पोराला कांड उसर टाकतोय. महाराज ती भाकर बाळाला देतो बाप, आणि बाप मात्र उसाचं कांड खातो. हे अंतःकरण फक्त एका बापाचं असू शकतं. आज या ताईच्या जीवनामधून एक बाप नावाची व्यक्ती हरवलेली आहे. करे जोडीले कोराची ओढी. तो बाप लेकुराची ओढ करत असतो महाराज. बाप जीवनामधून निघून गेल्याच्या नंतर बापाला सुद्धा वाटतं मी जिवंत राहावं आणि माझ्या मुलांसोबत आज खेळावं, बागडावं. बापाला सुद्धा वाटतं महाराज. पण आज तो बाप या परिवारातून निघून गेलेला आहे. आता मात्र तो परत बाप या परिवाराला मिळणार नाही. म्हणून भगवान परमात्माने सुंदर असं आयुष्य जोपर्यंत तुम्हाला दिलेलं आहे ना, या जीवनाचं सार्थक करा. तुकोबा या आजच्या अभंगामधून उपदेश तुम्हाला करतात. तुकोबा सांगतात, आता तरी पुढे
हाची उपदेश आणि नका करुणास आयुष्याचा. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाकडे तुकोबाराय बोट करतात आणि जीवाला सांगतात, ते जीवा, अरे सुंदर असा नरदेह तुम्हाला लाभलेला आहे. नवट हात का मानव देह लाने तुझे दिया. नवट हात का मानव देह लाने तुझे दिया. मला काय गायन येत. भगवान परमात्म्याने सुंदर असा तुम्हाला नरदेह दिलेला आहे. खऱ्या अर्थानं हा नरदेह किती दुर्लभ आहे. नाथरायने दुसऱ्या अध्यायामध्ये असं वर्णनच करून ठेवलेलं आहे. नाथराय भागवतामध्ये सांगतात, दुर्लभ मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुरा आणि तत्रापि दुर्लभ म्हणे वैकुंठ प्रिय दर्शनी. नाथराय सांगतात, हा देह किती दुर्लभ आहे, वैकुंठ प्रिय दर्शनी. नाथराय सांगतात, स्वर्गातील देवदिक या देहाची इच्छा करतात महाराज, पण हा देह त्यांना सुद्धा मिळवत नाही. स्वर्गीचे महाराज जिथे पाठी देवा, महाराज जिथे पाठी देवा, महाराज जिथे देवा, शिवा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्माला. स्वर्गातील देवदिक सुद्धा या देहाची इच्छा करतात का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. या मृत्यू लोकामध्ये नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर मृत्यू लोकामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला मिळतं. देव विना